प्रियजन हो, आपल्या सगळ्यांच्याच प्रार्थना होत्या आणि आपल्या सगळ्यांच्याच प्रार्थनेला प्रभूने उत्तरं देऊन गेल्या 40 दिवसापासून होत असलेल्या सायंकाळच्या प्रार्थना सभा या सगळ्याच गोष्टींच्या द्वारे प्रभूने आम्हाला आशीर्वादित केलेला आहे. आपले सन्माननीय वक्ते रेव्हरंड विद्यासागर गायकवाड यांच्यासाठी आपण प्रार्थना करीत होतो. त्यांचं आपल्यामध्ये येणं प्रभूने आशीर्वादित केलं. एसे चर्च नंदुरबार मंडळीच्या वतीने मी आदरणीय रेव्हरंड विद्यासागर गायकवाड पाळक साहेबांचं स्वागत करतो. पाळक साहेबांचा परिवार आहे, पत्नी आणि लेकरं आहेत. मुलगा सॅम्युएल आणि मुलगी रेचल आहे. मुलगा IT मध्ये कामाला आहे, तर रेचल ही IIT ऑल पुणे यामध्ये सेवा करते. ही एक ख्रिस्ती संस्था आहे. पाळकसाहेब सध्या रिटायर आहेत. नाझरीन चर्चमधून त्यांनी सेवा केली. अनेक बायबल कॉलेजेसमध्ये त्यांनी शिक्षक म्हणून सेवा केली आणि मला सांगायला आनंद वाटतो की माझ्याही सेवेमध्ये पाळकसाहेबांनी मला कृपापूर्वक मदत केली आणि माझे शिक्षक आज मंडळीमध्ये उपस्थित आहेत. त्यासाठी मी परमेश्वराला धन्यवाद देतो. सोबतच उपस्थित जे पाळक वर्ग आपल्यासमोर आहेत त्यापैकी अनेकांना पाळकसाहेबांनी शिकवलं आणि त्यांच्या सेवेचाही त्यांना लाभ झालेला आहे. तर पाळकसाहेबांची ही सेवा महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी प्रभूने आशीर्वादित केली. कारण पाळकसाहेबांनी वाशिम, औरंगाबाद, अकोला, पुणे आणि मुंबई या ठिकाणी सेवा केली. पाळकसाहेब BA MD त्यांनी केलं आणि अमेरिकेमध्ये आपलं शिक्षण पूर्ण करून भारतामध्ये सेवेसाठी ते उपस्थित झाले आणि मंडळांमध्ये सेवा करून आज या मौल्यवान प्रसंगासाठी एवढंच नव्हे तर उत्तम शुक्रवार, शनिवार आणि रविवारी होणाऱ्या महत्त्वपूर्ण सेवेसाठी वचनाची सेवा त्यांच्याकडून होणार आहे. सकाळी बाप्तिस्मा पावलेल्या विद्यार्थ्यांना अतिशय मार्मिक असा बोध त्यांनी केलेला आहे. एसे चर्च नंदुरबार मंडळी त्यांचं सहर्ष स्वागत करते. मी मंडळीच्या वतीने त्यांचं स्वागत करतो व पुढील वेळ वचनाच्या सेवेसाठी मी त्यांना आमंत्रित करतो. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. बऱ्याच वर्षानंतर प्रभूने पुन्हा मला तुमच्यामध्ये आणलं, याबद्दल मी त्याच्या नावाला धन्यवाद देतो. आपले आधीचे पूर्वीचे डायरेक्टर साहेब प्रेमदास साहेब यांनी मला खरं पाहिलं तर नंदुरबारमध्ये माझं इंट्रोडक्शन केलं. त्यांनी कुठंतरी माझं एक आर्टिकल वाचलं. मी काही लिहिणारा नाही आहे, पण मी जे बोललो ते कोणीतरी लिहून ते पब्लिश केलं, रेव्हरंड राजीव यांगड चिखलीचे यांनी. आणि मग ते साहेबांच्या हातामध्ये पडलं, प्रेमदास साहेबांच्या. आणि मग त्यांनी मला फोन लावला आणि तुम्ही येऊ शकाल का असं म्हणाले ते. आणि मग ती सुरुवात आहे. पण त्यांनी मला या ठिकाणी आणलं, आपल्या समोर माझं इंट्रोडक्शन केलं. इतकंच नाही, परंतु आजूबाजूच्या ज्या काही गावं आहेत, काही सर्वच नाही, त्या ठिकाणी पण त्यांनी मला नेलं. मी बऱ्याचदा आलो होतो, मला वाटतं 4-5 वेळेस तरी आलो असेल. तोरणमाळला पण गेलो, त्या ठिकाणी त्यांनी नेलं. काल इथं आल्यापासून मला बऱ्याचदा त्यांची आठवण आली. पण असं तुमच्यामध्ये पुन्हा मला यायला मिळालं, देवाची स्तुती असो. विशेष म्हणजे बऱ्याच दिवसापासून मंडळीने प्रार्थना केल्या या सभेसाठी. ही विशेष गोष्ट आहे. हे मी सहज किंवा लाईटली घेत नाही. आम्ही पण प्रार्थना केल्या आणि मंडळीने पण प्रार्थना केलेल्या आहेत. तर माझी खात्री आहे की जे काही वचनाचं बीज या ठिकाणी पेरल्या जाईल ते निश्चित फलद्रूप होईल आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये, मंडळीच्या जीवनामध्ये, आणि आपलं सेवा कार्य जे आहे त्याला चालना मिळेल अशी मला प्रभूमध्ये मोठी आशा आहे. या ठिकाणी बरेच ओळखीचे चेहरे आहेत. आता मला सर्वांचे नावं घेता पण येणार नाहीत, परंतु
माहीत नाही, मी बऱ्याच वर्षानंतर आलो, पण ते सर्व अगदी फ्रेश ताजेतवानं दिसतात. मी पठारे साहेबांना विचारलं, बा काय सिक्रेट आहे आम्हालाही सांगा. देवाची स्तुती असो. जीवन देणारा, आरोग्य देणारा तो आहे. आणि आपले आताचे डायरेक्टर साहेब, त्यावेळेला जास्त परिचय नाही झाला, नुसता हाय बाय टाईप होता. परंतु एकच फरक आहे, त्यांनी ती दाढी आहे त्याच्यामुळं, नाहीतर ते तसेच दिसतात. तेव्हा होते तसेच, अगदी सेम बिल्ट आणि व्हेरी नाईस मॅन. आणि आम्ही काल बोलत असताना म्हटलं की लीडरशिप मॅटर्स. एक व्यक्ती जो देवाच्या भयामध्ये आहे, समर्पित आहे, ईर्ष्यावान आहे, व्हिजनरी आहे, त्याचा उपयोग देव नेहमी करून देतो. बायबलमध्ये वारंवार पहा, गॉड कॉल्स ओनली वन मॅन. एका व्यक्तीला तो बोलवतो आणि त्याच्याद्वारे फार मोठं कार्य, विस्तृत कार्य तो करून घेतो. मी तोंडावर प्रशंसा नाही करत, पण जे आहेस मला वाटतं मनामध्ये, मी ते बोलून दाखवत आहे. तुम्हा सर्वांना देव आशीर्वादित करो. चांगला पाळक वर्ग आहे आणि मंडळीचं काम चांगलं चाललेलं आहे, हे ऐकून आम्ही देवाची स्तुती करतो. दिवस कठीण आहेत प्रियांनो. या दिवसामध्ये अतिशय जागरूकतेने आणि आवेशाने आपण देवाची सेवा करणे, मंडळीमध्ये सेवा करणे, आपल्या स्वतःच्या जीवनाकडं, आपल्या कुटुंबाकडं लक्ष देणे आणि या काळामध्ये देव आपल्यापासून काय अपेक्षा करत आहे हे जाणून घेणं प्रार्थनापूर्वक. ज्या ठिकाणी प्रार्थना करणारे लोक असतात त्या ठिकाणी देव त्याचं रदगत म्हणा, मनोगत तो त्या ठिकाणी व्यक्त करतो. जे लोक प्रार्थना करत नाही, दे डोंट नो द विल ऑफ गॉड. ते देवाची इच्छा त्यांना माहीत नाही. ते भलं ते म्हणतील तसे बोलून दाखवतील, पण प्रार्थना करणारे जे आहेत त्यांना देव चालवतो, मार्गदर्शन करतो. आज ज्या गोष्टी मी आपल्यासमोर मांडणार आहेत त्याच्यासाठी आपण मत्तई शुभवर्तमान याचा 26वा अध्याय काढू. पहा, अतिशय परिचयाचा हा शास्त्र भाग आहे आणि माझी खात्री आहे की जरी परिचयाचं आहे, परंतु ते देवाचं वचन असल्या कारणाने कुठंतरी देव तुमच्या आणि माझ्या हृदयाला स्पर्श करील आणि त्याच्यासाठी आपण तयारीत राहू. पवित्र आत्मा काय सांगतो, तो काय दाखवत आहे, कोणतं सत्य आज माझ्याकडे येत आहे आणि त्या सत्याला माझा प्रतिसाद काय आहे, याच्यावर आपण लक्ष केंद्रित करू. तुमचे सर्व मोबाईल बंद असतील असं मी गृहीत धरून चालतो, अशासाठी की वचनाला अडथळा होऊ नये. मत्तई शुभवर्तमान याचा 26वा अध्याय आणि 17व्या वचनापासून मी काही वचनं आपल्यासाठी वाचतो. शेवटले भोजन असा त्या ठिकाणी मथळा आहे आणि त्याच्यानंतर प्रभू येशू त्याच्या शिष्यांसहित गेतसेमाने बागेमध्ये गेला आणि त्या ठिकाणी जो वृत्तांत आहे शास्त्रामध्ये नमूद केलेला मत्तयाने, त्याच्यावर थोडंसं आपण मनन करू आणि आपल्याकडं काय नव्याने येत आहे याच्याकडं लक्ष देऊया. मत्तई 26:17 नंतर बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी येशूकडे शिष्य येऊन म्हणाले,
आपणाकरता वलांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे. त्याने म्हटले, नगरात अमुक एका इस्माकडे जाऊन त्याला सांगा की गुरु म्हणतो, माझी वेळ जवळ आली आहे. मी आपल्या शिष्यासहित तुझ्या येथे वलांडणाचा सण करतो. मग येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी जाऊन वलांडणाची तयारी केली. संध्याकाळ झाल्यावर तो 12 शिष्यासहित भोजनास बसला आणि ते भोजन करीत असता त्याने म्हटले, मी तुम्हास खचित सांगतो, तुम्हातील एक जण मला धरून देईल. तेव्हा ते फार खिन्न झाले आणि प्रत्येकजण त्याला विचारू लागला, प्रभूजी, मी आहे काय तो? त्याने उत्तर दिले की ज्याने मजबरोबर ताटात हात घातला तोच मला धरून देईल. मनुष्याच्या पुत्राविषयी जसे लिहिले आहे तसा तो जातो खरा, परंतु जो मनुष्याच्या पुत्राला धरून देतो त्या मनुष्याला धिक्कार असो. तो मनुष्य जन्माला नसता तर ते त्याला बरे होते. तेव्हा त्याला धरून देणाऱ्या यहुद्या याने विचारले, गुरुजी, मी आहे काय तो? तो त्याला म्हणाला, तू म्हटलेस तसेच. मग ते भोजन करीत असता येशूने भाकर घेऊन व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यास देऊन म्हटले, घ्या, खा, हे माझे शरीर आहे. त्याने प्याला घेतला व ईशोपकार स्मरण करून तो त्यास दिला व म्हटले, तुम्ही सर्व यातील प्या. हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. हे पापांची क्षमा होण्यासाठी बहुतांकरता ओतले जात आहे. मी तुम्हाला सांगतो की मी आपल्या पित्याच्या राज्यात तुम्हाबरोबर नवा पेईपर्यंत येथून पुढे द्राक्षेचा हा उपज पिणारच नाही. देव या वाचलेल्या वचनावर आशीर्वाद पाठवा. 1-2 शब्दाची आपण प्रार्थना करूया. हे आमच्या सर्वसमर्थ प्रेमळ पित्या, आज सायंकाळच्या ह्या प्रसंगाबद्दल, ह्या वेळेबद्दल, ह्या संधीबद्दल, ह्या कृपेबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. हे प्रभू, या तासामध्ये आम्ही आमचं मन तुझ्याकडं लावतो. सर्व अडखळण करणाऱ्या गोष्टी, चित्त विचलित करणाऱ्या गोष्टी तू आमच्यापासून दूर ठेव प्रभू. आणि तुझ्या वचनावर चित्त एक केंद्रित करून ह्या वचनातून तू आमच्या संगती काय बोलत आहे हे समजण्यासाठी तू आमचं मन उघड प्रभू. आम्ही शास्त्रात वाचतो प्रभू की अनेकदा तू लोकांचं मन उघडलं आणि त्यांना शास्त्रपाठ समजला. हे प्रभू, ज्या पवित्र आत्म्याने हे वचन प्रेरित करून आमच्या समोर आणलेलं आहे, त्या आत्म्याने जर आमचं सहाय्य केलं नाही प्रभू, तर आम्हाला त्याचं आकलन होणार नाही. आणि म्हणून प्रभू, आम्ही अतिशय लीन नम्र रीतीने तुझ्या समोर आहोत. आज सायंकाळी बोलणारा आणि ऐकणारे आम्ही दोघे तुझ्या हातामध्ये आहोत प्रभू. ये प्रभू, या तासामध्ये तुझी विशेष उपस्थिती आहे. प्रत्येकाबरोबर वैयक्तिक रीतीने आणि मंडळीबरोबर सामूहिक रीतीने तो असू दे, अशी मी तुला विनंती करतो. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली आहे म्हणून तो ऐक बापा. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या सेवा कार्यामध्ये जो 3-3.5 वर्षाचा काळ होता, या काळामध्ये त्याने अनेकदा त्याच्या शिष्यांना सांगितलं की त्याला यरुशलेम शहरामध्ये जावं लागणार, तो जावं लागणार म्हणून तो स्वेच्छेने गेला त्या ठिकाणी. तो त्या ठिकाणी जाणार आहे. यहुदी पुढारी त्याला कपटाने धरून मारतील
आणि तो पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत होईल. ही रिपीटेड दॅट कॉन्स्टंटली. नेहमी त्याने ह्याची आठवण करून दिली, अगदी सुरुवातीपासून. मानवी दृष्टीने मनुष्याच्या कार्याचा शेवट त्याच्या मरणामध्ये होतो. When he dies, everything is over. परंतु येशू सुरुवातीपासून आल्यापासून त्याच्या मरणाबद्दल, ते त्याचं सेवाकार्य आहे, ते त्याचं मिशन आहे, ते करण्यासाठीच तो आलेला आहे. त्याने वारंवार सांगितलं. ही प्रीच्ड अबाउट हिज ओन डेथ अँड रेझरेक्शन. हा फरक आहे. तो एकटाच असा या कॅटेगरीमध्ये की आल्यापासून त्याने त्याच्या मरणाबद्दल आणि पुनरुत्थानाबद्दल सांगितलं. आणि प्रत्येक वेळेला फक्त एकाच गोष्टीबद्दल नाही, मरणाबद्दल नाही, मरण आणि पुनरुत्थान टुगेदर मिळून त्याने सांगितलेलं आहे की असं होणार आहे. आणि आता या ठिकाणी हा जो शास्त्र भाग आहे, या ठिकाणी आपण वाचतो की येशू म्हणत आहे, ज्या शिष्यांना त्याने पाठवलं त्या मनुष्याकडं, की त्याला असं सांगा, माझी वेळ जवळ आली आहे. आतापर्यंत त्याच्या जीवनामध्ये जी पब्लिसिटी आहे, त्या पब्लिसिटीला त्याने खाली दाबण्याचा प्रयत्न केला. काहींना बरं केलं सांगितलं, कोणाला सांगू नको. आणि तो अगदी लो प्रोफाईलवर, म्हणजे स्वतःची प्रसिद्धी जाणून बुजून टाळण्याच्या त्या मनोवृत्तीमध्ये तो होता. परंतु आता आपण जो मागचा रविवार साजरा केला, जावळ्याचा रविवार, तेव्हापासून आपल्याला दिसून येतं की आता त्याची ॲटिट्यूड बदललेली आहे. आता तो जाणून बुजून गाढवीच्या शिंगरावर बसून लोकसमुदायासोबत यरुशलेममध्ये प्रवेश करत आहे. त्याची ॲटिट्यूड पूर्ण रीतीने बदललेली आहे, हे आपल्याला स्पष्ट दिसतं त्या ठिकाणी. ही वॉन्ट्स पब्लिसिटी नाव. जाहीर रीतीने तो प्रवेश करत आहे. आता यरुशलेममध्ये शेवटल्या वेळेला तो प्रवेश करत आहे या वेळेला. आणि त्या ठिकाणी जे सर्व होणार आहे आणि तो करणार आहे ते गुप्त राहावं ही त्याची इच्छा नाही. हा क्रूसखांब जो आहे, जो त्याला समोर आता दिसत आहे, तो म्हणत आहे की आता ही वेळ आलेली आहे. एव्हरीथिंग इज हॅपनिंग अकॉर्डिंग टू गॉड्स टाइम टेबल. देवाच्या वेळापत्रकाप्रमाणे सर्व काही आता होत आहे. त्याची जाणीव पूर्ण रीतीने त्याला आहे. पुष्कळ वेळेला पौरुषांनी, शास्त्रांनी त्याला मारायला दगड उचलले, पण तो निसटून गेला. तो कसा निसटून गेला मला माहीत नाही, पण ती दैवी शक्ती होती. तशा रीतीने मारण्यासाठी तो आलेला नव्हता. दे कुड नॉट किल हिम. ते त्याला तसं दोंडमार करून मारू शकले नाही. तर आता वेळ आलेली आहे, त्याला माहीत आहे. हा वलांडनाचा सण आहे. तो वलांडनाच्या ह्या सणामध्ये वलांडनाचा कोकरा म्हणून तो वधल्या जाणार आहे. आणि हे फक्त त्याच्यासोबत जे गालिलाहून जो जमाव आलेला होता जयोत्सव करत, होसांना म्हणत, फक्त त्यांनाच समजायला पाहिजे अशी त्याची इच्छा नाही. परंतु यरुशलेममध्ये जे सर्व बसलेले आहेत त्याचे विरोधक, त्याचा घात करण्यासाठी तपून बसलेले आहेत, त्यांना देखील हे समजावं. कुठंतरी क्रूसखांबावर एखाद्या व्यक्तीने जीव दिला आणि मग नंतर प्रेषित सांगत सुटले की हा तारणार आहे, हे नको होतं त्याला. तर जेव्हा ते ॲज इट इज हॅपनिंग, ते होत असताना, मग ते शिष्य असो की शत्रू असो की सर्वसाधारण लोक जे बघणारे आहेत ते असो, त्या सर्वांना हे जाहीर व्हावं ही त्याची इच्छा होती. तर या शास्त्र भागाच्या आधारावर
आपण काही या ठिकाणी ऑब्झर्वेशन्स आहेत ते पाहू. या ठिकाणी येशूने सांगितलं शिष्यांना, तुम्ही अमुक ह्या नगरामध्ये जा. दुसरे शुभवर्तमानकार आहेत, त्याच्यामध्ये काही डिटेल्स ते ॲड करतात. कोणीतरी मनुष्य पाण्याने भरलेलं मडकं तुम्हाला घेऊन जाताना दिसेल वगैरे. मत्तयाने ते सर्व डिटेल्स वगळलेले, फक्त जे मुद्द्याच्या गोष्टी त्याला वाटल्या त्या ठिकाणी तोच लिहित आहे. या ठिकाणी येशू हा प्रत्यक्ष देव असल्या कारणाने हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आपला सिद्धांत हा आहे वचनाच्या आधारावर की येशू हा पूर्ण देव होता त्याच्या अवतारित स्थितीमध्ये आणि पूर्ण मानव होता. ही वॉज फुली गॉड अँड फुली मॅन. एका तरुणांच्या सभेमध्ये आम्ही होतो नाशिकला. तर रात्री 12-12:30 एक 10-12 मुलं आले, दारावर ठोकलं, अंकल अंकल उठा म्हणे, आम्हाला बोलायचं आहे म्हणे. मग त्यांच्यात वाद चालला होता. काही म्हणत होते की येशू पूर्ण देव होता त्याच्या अवतारित स्थितीमध्ये, आणि पूर्ण मनुष्य होता, पूर्ण देव होता. ही भूमिका जी मी आता सांगितली ती. आणि काही लोक म्हणतात नाही, तो 50-50 होता, 50% देव 50% मनुष्य. आणि त्याच्यावर त्यांचा वाद चाललेला होता. मग त्यांना आम्ही समजून सांगितलं 50-50 नाही आहे, तो पूर्ण देव होता, पूर्ण मनुष्य होता. त्याने जाणून बुजून स्वतःला नियंत्रित ठेवलं. त्याचं ते देवी स्वरूप त्याने जाणून बुजून त्याला दाबून टाकलं, अशासाठी की तो आपल्यामध्ये राहू शकत. तो नसता राहिला तसा तर त्याच्या संगतीत कोणी टिकलं नसतं. देवाची जी पूर्ण रेव्हलेशन आणि त्याचं तेज आणि गौरव, त्यात गौरवाने तो जर राहिला असता तर त्याने जाणून बुजून ते दासाचं रूप धारण केलं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. तर या ठिकाणी येशूचं जे अंतर्ज्ञान आहे, याच्यामुळं जे विश्वासणारे आहेत त्यांना मोठं समाधान आहे. या ठिकाणी जीसस नोज एव्हरीथिंग अबाउट एव्हरीबडी. त्याला माहीत नाही माझ्याबद्दल किंवा तुमच्याबद्दल असं काहीच नाही आहे. हा सिद्धांत महत्वाचा आहे प्रियानो. या ठिकाणी येशूने सांगितलं की तो तुम्ही अशा रीतीने जा, अशा रीतीने तुम्हाला आढळून येईल. तो असं म्हटला तर मग तुम्ही त्याला असं म्हणा. परफेक्ट नॉलेज, त्याला थिओलॉजीमध्ये ऑमनिशियंट ऑफ गॉड असं म्हणतात. देवाला पूर्ण रीतीने समजतात सर्वच गोष्टी, पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर. तर प्रियानो, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कोणीही असं आपण हे कॉन्शियसली लक्षामध्ये ठेवलं पाहिजे की जरी प्रभू येशू आपल्याला डोळ्याने दिसत नाही तरी त्याची अदृश्य उपस्थिती आमच्या सोबत आहे. ही नोज एव्हरीथिंग. संत पेत्र त्याच्या पत्रामध्ये म्हणतो, त्याला पाहिले नसता आपण त्याच्यावर प्रेम करतो आणि तो दिसत नसता त्याच्यावर विश्वास ठेवतो. रायचस शॅल लिव्ह बाय हिज फेथ. धार्मिक त्याच्या विश्वासाने वाचेल. चमत्कार पाहिल्याने, काही फार इमोशनल अनुभव आल्याने नाही, पण विश्वास, फेथ. तर देवाची स्तुती असो. ही नोज मी परफेक्टली. मी माझ्या स्वतःला परिपूर्णरित्याने जाणू शकत नाही, तुम्ही पण नाही, पण देर इज वन, जीसस क्राइस्ट, गॉड हिमसेल्फ. ही नोज यू. तुम्ही स्तोत्र 139 वाचून पहा. त्याचं जे ज्ञान आहे आपल्याबद्दल ते परिपूर्ण आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो, कुठेही गेलो 7 समुद्राच्या पलीकडं तरी मी तिथं लपू शकत नाही. बिकॉज हिज प्रेझन्स इज विथ अस. अनसीन प्रेझन्स. तो दिसत नाही परंतु तो आपल्यामध्ये आहे. प्रत्येक येणारा विचार, मुखातून निघणारा शब्द, प्रत्येक कृती त्याला ठाऊक आहे पूर्ण रीतीने.
देवाची स्तुती असो त्याच्याबद्दल की वी कॅन ट्रस्ट हिम. पुष्कळदा आपल्यावर कठीण प्रसंग येतात तेव्हा हा प्रश्न उपस्थित होतो की वेअर इज गॉड? देव कुठे आहेत? मला माझ्या जीवनामध्ये जे होत आहे ते त्याला माहीत आहे का? दिसतंय का? आणि दिसतं तर मग तू का काही करत नाही? तर प्रियानो, हा विश्वास असणं महत्त्वाचं आहे की तो माझ्यासोबत आहे, माझ्या सर्व त्याला माहीत आहे. या ठिकाणी या शास्त्र भागामध्ये आणखी एक गोष्ट आपण नमूद करतो, ते म्हणजे त्याला कोण धरून देणार आहे हे त्याला माहीत आहे. यहूदा त्याच्याबरोबर 3-3.5 वर्ष राहिला. जसे दुसरे शिष्य होते सर्वकडे तो चालला फिरला राहिला, तिथं यहूदा त्याच्यासोबत होता. आणि इतर शिष्यांप्रमाणेच तो आहे हे त्याने दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. आणि जे बाकीचे शिष्य होते त्यांची दिशाभूल तो करू शकला. ही फूल्ड द अदर डिसायपल्स. परंतु येशूला नाही तो बुद्धू बनवू शकला. त्याच्या वागण्याने, त्याच्या प्रिटेन्सने, त्याच्या ढोंगीपणाने येशूला माहीत होतं त्याला कोण धरून देणार आहे. शिष्यांना माहीत नव्हतं. त्यांच्यामध्ये हा यहूदा राहत असताना देखील त्यांना माहीत नव्हतं की याच्या मनात असं काहीतरी काळं आहे म्हणून. पण जीसस न्यू हिम. इतकंच केवळ नाही तर यहूदा जी फितुरी करणार होता, बिट्रेल शब्द वापरलेला इंग्रजीमध्ये, तर या फितुरीचे परिणाम किती भयानक आहेत याची जाणीव येशूला होती. तो प्रत्यक्ष देवाचा पुत्र आणि मनुष्याचा पुत्र असल्या कारणाने मनुष्याच्या पापिष्ट स्थितीमुळं मनुष्याची स्थिती ही किती भयंकर तळागाळाला गेलेली आहे, मनुष्याची मानसिकतेच्या पलीकडं ह्या गोष्टी आहेत समजण्याच्या, हे त्याला माहीत होतं. वी डोंट नो. जेव्हा पवित्र आत्मा टोचणी देऊन जागृत करतो आपल्याला आपल्या पापाबद्दल, आपण कबुली करतो, पश्चाताप करतो, इट इज अ लिमिटेड थिंग. ती मर्यादित आहे पुष्कळ अंश. परंतु प्रभू येशू ख्रिस्त हा प्रत्यक्ष देवाचा पुत्र असल्या कारणाने आणि ह्या अवतारित स्थितीमध्ये मनुष्याची पापिष्ट स्थिती ही किती भयानक आहे हे कितीतरी अधिक पटीने फक्त त्याला समजत होतं, मनुष्याला नाही समजत. त्याच्याबद्दलचे जे शब्द आहेत पहा, या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, मनुष्याच्या पुत्राविषयी जसे लिहिले आहे तसा तो जातो खरा. त्याचं जे मिशन आहे, त्याचं जे कार्य आहे ते सिद्धीत जाणार आहे, त्याचा कॉन्फिडन्स त्याला आहे. परंतु जो मनुष्याच्या पुत्राला धरून देतो त्या मनुष्याला धिक्कार असो. आणि पुढं त्याला सांगितलेलं आहे, तो मनुष्य जन्माला नसता तर ते त्याला बरे होते. ही किती भयानक स्थिती आहे आपल्याला नाही समजू शकत, परंतु त्याला समजली. वचन ऐकल्यानंतर, सुवार्ता ऐकल्यानंतर, मंडळीमध्ये फेलोशिपचे सहभागी झाल्यानंतर जर आपलं तारण होत नाही, जर व्यक्ती त्याच्या पापामध्येच मरण पावते, तर जे प्रभू येशू ह्या मनुष्याबद्दल बोलला, यहूदाबद्दल, तेच त्या व्यक्तीबद्दलही बोलताल. हा जन्माला नसता तर बरं झालं असतं. रिअली थिंक अबाउट इट. काय फायदा आहे? आणि म्हणून लोक वचन कसं ऐकतात याबद्दल येशूला फार काळजी होती. त्यांनी ते ग्रहण करावं, ऐकून घ्यावं, ग्रहण करावं आणि त्याला योग्य असा प्रतिसाद द्यावा, ही त्याची नेहमी इच्छा असायची. ज्याला ऐकाव्यास कान आहेत तो ऐको, असं तो म्हणत असे. आता ह्या शास्त्र भागामध्ये आणखी एक ऑब्झर्वेशन आहे ते आपण करू. 28 वचन, हे माझे कराराचे रक्त आहे, हे पापांची क्षमा होण्यासाठी बहुतांकरता ओतले जात आहे. बारकाईने पाहत इथं, ही इज कॉन्शियसली अवेअर
ऑफ द सिनफुलनेस ऑफ होम ऑफ अदर पीपल. स्वतःच्या पापाबद्दल त्याला बिलकुल जाणीव नाही आहे. त्याचं कारण काय? तुम्हाला माहित आहे, पुरुषांनी जेव्हा त्याला पकडण्याचा प्रयत्न केला अनेकदा, त्या एका वेळेस त्याने असं म्हटलं, तुमच्यातील कोण मला पाप लावू शकतो? योहानाचा 8 अध्याय. ते उगे राहिले. आपला हा सिद्धांत आहे की येशू हा जो आहे हा पापविरहित होता. त्याची हिंट आपल्याला उत्पत्तीमध्येच देण्यात आलेली आहे 3 अध्यायामध्ये. जेव्हा हवाबाईने फळ खाल्लं आणि आदामाने फळ खाल्लं, देवाने त्यांना शाप दिला आणि त्या सापाला पण शाप दिला. आणि त्या ठिकाणी देवाने सांगितलं की स्त्रीची संतती तुझं डोकं फोडेल. आपण जे सर्व या ठिकाणी आहोत का नाही, हे आपण पुरुषाची संतती आहोत, लक्षात ठेवा. एकच असा होता येशू, तो स्त्रीची संतती होता. ख्रिसमसच्या वेळेस आपण ते शास्त्र भाग वाचत असतो. ही वॉज कन्सिव्ड बाय द होली स्पिरिट. पवित्र आत्म्याद्वारे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने मरियाच्या उदरामध्ये त्याची घडण झाली. तो एकटा स्त्रीची संतती होता. आणि तो स्त्रीची संतती असल्या कारणाने आदामापासून त्याचा जो पापी स्वभाव होता, प्रत्येक जनरेशनमध्ये, पिढीमध्ये तो येत गेला, तो त्याच्यामध्ये नाही आला. व्हर्जिन बर्थ हा जो सिद्धांत आहे ख्रिस्ती मंडळीचा, प्रियानो, हा फार महत्त्वाचा सिद्धांत आहे. त्याला काहीतरी सखोल अर्थ आहे. देवाला या जगामध्ये असा एक परिपूर्ण मनुष्य आणायचा होता की ज्याच्यामध्ये पाप नाही आणि तो एकटाच सर्वांच्या पापासाठी प्रायश्चित्त होऊ शकेल. जर तो स्वतःच पापी येतो, तो दुसऱ्यांच्या पापासाठी प्रायश्चित्त होऊ शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त, देवाचा पुत्र, त्याला जाणीव आहे सध्या. ही इज कॉन्शियसली अवेअर की तो स्वतःच्या पापासाठी नाही, इतरांच्या पापांसाठी तो प्रायश्चित्त करत आहे. तो काय म्हणतो? बहुतांच्या पापांची क्षमा होण्यासाठी, म्हणजे इतरांच्या पापांची क्षमा होण्यासाठी त्याचं रक्त सांडलं जात आहे. तो स्वतः निर्दोष आहे. ही इज अवेअर ऑफ दॅट. त्याची जाणीव त्याला आहे त्या ठिकाणी. आता या ठिकाणी एक शब्द आहे बहुतांकरिता. वाय नॉट ऑल? जे सर्व आहेत, पास्ट प्रेझेंट फ्युचरचे हे लोक, यांच्या पापासाठी नाही का तो मरण पावला? त्यांच्या पापांची क्षमा होण्यासाठी? ऑफकोर्स ही डायड. सर्वांच्या पापासाठी. जे पहिल्या आदामामध्ये पडले त्या सर्वांना दुसऱ्या आदामामध्ये उठण्याची मुभा आहे, संधी आहे. परंतु सर्वच ऐकलेल्या सुवार्तेवर विश्वास ठेवणार नाहीत. त्याच्यामुळं आज काही पंथाचे लोक आहेत, ख्रिस्ती पंथांचे, ते असं सांगतात की सॅल्वेशन इज युनिव्हर्सल. तुम्ही कोणी असा, कुठलचे असा, शेवटी सर्वांचं तारण होईल, एकही नरकामध्ये जाणार नाही. ते म्हणतात बिकॉज गॉड इज लव्ह. देव एखाद्या पापाला सदा सर्व काळच्या नरकामध्ये कधीच टाकणार नाही. दॅट इज अगेन्स्ट हिज नेचर. पण हे असं शिक्षण देणारे लोक हे विसरतात की एका बाजूला त्याचं प्रेम आहे, तर दुसऱ्या बाजूला त्याचं होलीनेस आहे. होलीनेस रिक्वायर्स जस्टिस. म्हणून देवाला, पित्याला अशा प्रकारची ही योजना करावी लागली की ज्या ठिकाणी त्याचा पुत्र त्याला या जगामध्ये पाठवावा लागला. त्याने प्रेम केलं. देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली. परंतु त्या प्रीतीला योग्य स्वरूप किंवा न्यायी स्वरूप देण्यासाठी
जे पश्चाताप करणार नाहीत त्यांना शिक्षा होणं पण आवश्यक आहे. प्रियानो, गॉड्स जस्टिस डिमँड्स पनिशमेंट. म्हणून इथं बहुतांसाठी लिहिलेलं आहे. सर्वच ऐकणारे विश्वास ठेवणार नाहीत, सर्वच ऐकणारे पश्चाताप करणार नाहीत, पण जे करतील म्हणजे बहुतांश, त्यांच्या पापांची क्षमा होण्यासाठी ते रक्त ओतले जात आहे. क्रूस खांबाच्या छायेच्या बाहेर कोणी नाही. परंतु जर यहुदासारखे काही लोक आहेत, शास्त्री परुषे आहेत, तशा प्रकारचे काही रोमी अधिकारी होते त्यावेळेला, त्यांनी जशा रीतीने स्वतःला जाणून बुजून देवाने जो उपाय केलेला आहे त्यांच्या पापांसाठी तो त्यांनी धिक्कारला, मग त्याचं जे योग्य फळ आहे ते त्यांना प्राप्त होणार. येशूने एकदा स्वतः म्हटलेलं आहे की शास्त्री आणि परुषी यांनी योहानाचा बाप्तिस्मा न घेतल्याने, योहानाचा बाप्तिस्मा कशासाठी होता? पश्चातापासाठी होता. ही कॉल्ड पीपल फॉर रिपेंटन्स. आणि अशा रीतीने तो मशिहाच्या येण्याची तयारी करत होता. मुद्दाम त्याला पाठवलेलं होतं. शास्त्री आणि परुषी यांनी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा बाप्तिस्मा घेतला नाही. तेने करून त्यांनी आपल्याबद्दलचा देवाचा संकल्प व्यर्थ केला. शास्त्रामध्ये आहे, पण शुभवर्तमानकारामध्ये माझ्याजवळ संदर्भ आहे, पण आता मी पाहायला तो वेळ घेत नाही. देवाचा संकल्प व्यर्थ होऊ शकतो माझ्या जीवनामध्ये जर मी त्याच्या कृपेचा आभार केला तर. देव कोणावर जबरदस्ती करत नाही, हे समजून घेणं महत्वाचं आहे. प्रियानो, फक्त मी सुवार्थ ऐकले म्हणजे मी उद्धार पावला असं नाही आहे कुठंच. ती सुवार्थ ऐकल्यानंतर विश्वासाने जेव्हा व्यक्ती आपले पाप कबूल करते, नुसतंच कबूल करत नाही, काही लोक नुसतं कबूल करतात आणि मग जसं तसंच चालू ठेवतात, त्याला पश्चाताप म्हणत नाही. पश्चाताप म्हणजे ते पाप कबूल करून ते सोडून देणं. टर्न युअर बॅक ऑन युअर ओल्ड लाईफ. आम्ही सकाळी ते वचन वाचलं. जे ख्रिस्ताच्या ठाई आहेत ते नवी उत्पत्ती आहे. पहा, जुने ते सर्व होऊन गेलेलं आहे. जर जुनं अजूनही चालूच आहे माझ्या जीवनामध्ये, तर मी एका भ्रमिष्ठ आत्म्याने पछाडलेलो आहे. आय एम सेल्फ डिसिव्ड. माझी फसवणूक मी स्वतः करत आहे. बरं, आपण पुढे जाऊ. येशू हा स्वतःच्या निर्दोषीपणाबद्दल, सिनलेसनेसबद्दल जागृत होता. आणि या ठिकाणी आणखी एक गोष्ट आपण नमूद करूया, ऑब्झर्वेशन करू, ते हे की येशूने स्वतःचं जे मरण त्याला समोर दिसत होतं, हे मरण जे पापी आहेत त्यांच्यासाठी सबस्टिट्यूशनरी आहे हे त्याने जाणून घेतला. त्याचा अर्थ काय? सबस्टिट्यूशन हा शब्द तुम्हाला माहीत आहे. क्रिकेटमध्ये, फुटबॉलमध्ये एखादा प्लेअर इंज्युर्ड झाला की त्याच्या ठिकाणी सबस्टिट्यूट पाठवतात, नाही ना? तोच अर्थ आहे या ठिकाणी. जे शिक्षा मला व्हायला पाहिजेत होती, आपल्याला व्हायला पाहिजेत होती, ती येशूने स्वतःवर घेतली. यशायाच्या 53व्या अध्यायामध्ये तेच आहे. 700 वर्षापूर्वी यशाया संदेष्टाने काय लिहून ठेवलं त्या ठिकाणी? खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली. त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो, आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लादले. सिन कॅनॉट बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन. पाप जे आहे प्रियानो, एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीवर ते ढकलता येत नाही, ते जात नाही. इट हॅपन्ड ओनली वन्स. इट हॅपन्ड ओनली वन्स. ऐकून घ्या. इट हॅपन्ड ऑन कॅल्वरी 2000 years ago. देवाच्या महान सामर्थ्याने, देवाच्या महान इच्छेने, योजनेने, जाणून बुजून देवाने सर्व पाप्यांचं जे पाप आहे ते त्याच्यावर लादलं. येशू पापी कधीच झाला नाही. जो पाप करतो तो पापी आहे.
त्याने तुमचं आमचं पाप स्वतःवर घेतलं, जाणून बुजून, विलफुली. तो प्रत्यक्ष निर्दोष असताना, पाप विरहित असताना. हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आज काही लोक चुकीचे थिओलॉजी, चुकीचं शिक्षणशास्त्रातून देतात आणि सांगतात की नवीन जन्म झालेल्यामध्ये प्रभू येशू हा प्रथम आहे. जेव्हा तो मरणातून उठला तेव्हा त्याचा नवीन जन्म झाला. नवीन जन्म होण्याची प्रियानो कोणाला गरज आहे? जे तुम्ही आम्ही पापी आहोत त्या आपल्याला गरज आहे. तो पापविरहित आहे. ही डज नॉट नीड टू बी बॉर्न अगेन. ह्या सिद्धांताच्या मूलभूत पायात्मक गोष्टी आहेत आपल्या विश्वासाच्या. ह्या आपल्याला समजल्या पाहिजे, त्या नेहमी आपण लक्षामध्ये ठेवल्या पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताचं जे क्रूस खांबावरचं मरण आहे, इट इज अ सबस्टिट्यूशनरी डेथ. आमच्या जागी तो मरण पावलेला आहे. तो निर्दोष होता. तुम्ही जर वृत्तांत नीट वाचून पाहिला पुनरुत्थानाचा, तर जे लोक त्या ठिकाणी बघायला आले होते, एखाद्या त्याच्यातले बहुतेक ओरडून त्यांनी आरोळी मारून म्हणत होते की पिलातासमोर की याला क्रूस खांबाला खिळून मारा. त्या तिथं असा शब्द वापरलेला आहे, माझ्याजवळ जुनं शास्त्र आहे, ते ऊर बडवेत माघारी गेले. कारण त्यांना ते समजलं त्या ठिकाणी की दे क्रुसिफाईड अ रॉंग पर्सन. एका चुकीच्या व्यक्तीला त्यांनी क्रूस खांबावर खिळून मारलेलं आहे. दुसरी बाजू त्याची ते देवाच्या योजनेप्रमाणे होते हे आपल्याला माहिती आहे. परंतु ते रडत आपलं ऊर बडवीत वापस गेले. रोमी जमादार जो होता त्याने सांगितलं की खरोखर हा देवाचा पुत्र होता. पिलाताने तर त्याच्या आधीच ग्वाही देऊन टाकली होती, जाहीर करून टाकले होते, मला याच्यात काही दोष दिसत नाही. ही वॉज इंडीड अ सिनलेस सन ऑफ गॉड. तो खरोखर पापविरहित देवाचा पुत्र होता. आज लेंटचे दिवस आहेत, जिकडं तिकडं गावगाव आहेत, मला तुमच्या भागातलं माहीत नाही, उपासाचे दिवस. नो, दीज आर नॉट उपासाचे दिवस. उपासाकडे नाहीये जायचं आपल्याला. कीप द क्रॉस ऑफ जीसस क्राइस्ट इन फोकस. प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्रूस खांबावर लक्ष केंद्रित करा प्रियांनो. आणि तो कशासाठी त्या ठिकाणी गेला? आमच्या पातकांच्या भारामुळं तो त्या ठिकाणी विवळ झाला. हे याच्यावर मनन करा. मग उपास कसा करायचा आणि मग उपास केल्याने प्रार्थनेचं उत्तर कसं मिळते वगैरे वगैरे गोष्टी सांगत होते 40 दिवसाच्या लेंटच्या सीझनमध्ये ना. कधी कधी सैतान कसं का आपल्याला साईड स्टेप करून जातो मुख्य विषयापासून. उपासाचा विषय काय म्हणजे हलका आहे किंवा त्याच्याबद्दल बोलू नये हे नाही म्हणत मी, पण लेंटच्या दिवसामध्ये, दुःख सहनाच्या दिवसामध्ये क्रॉस सोडून हे भलते विषय समोर आणून जणू काय तेच फार महत्वाचे आहे. तर येशूबद्दल या शास्त्र भागामध्ये आपण कोणत्या गोष्टी पाहिल्या? 5 मिनिटात मी संपवतो. प्रभू येशू ख्रिस्ताचं परिपूर्ण ज्ञान. त्या नगरामध्ये काय होतं, यहुदाच्या मनामध्ये काय होतं त्याच्यापासून लपलेलं नाही. यहुदाची जी भयानक स्थिती होती त्याच्या दुष्टतेमुळं त्याच्यावर येणारी त्याची पूर्ण जाणीव प्रभू येशूला आहे. आणि ही इज हॉरिफाईड. त्याचा थरकाप झाला असेल हे बोलताना की ह्या मनुष्याला धिक्कार असो, तो जन्माला नसता तर त्याच्यासाठी ते बरं होतं. हे फार भयानक आणि मन चलबिचल करणाऱ्या हे असे उद्गार आहेत. पहा, टू रिजेक्ट जीसस क्राइस्ट, येशू ख्रिस्ताचा त्याग करणं, सुवार्तेला कडं दुर्लक्ष करणं, कसंही जीवन जगणं बेजबाबदारीतेने, आणि शेवटी माझं सर्व काही ठीक होणार आहे अशा भ्रमामध्ये सैतानाने अनेकांना टाकलेलं आहे. आय नो दॅट. प्रभू येशू त्याच्या स्वतःच्या पापविरहितपणाबद्दल जागृत आहे या ठिकाणी. त्याचप्रमाणे त्याचं जे मरण आहे हे इतरांसाठी आहे, आम्ही पाप्यांसाठी आहे हे त्याला पूर्ण रीतीने त्याची जाणीव त्याला आहे. ही इज डाईंग फॉर अदर्स. त्याच्यानंतर हे शिष्य जे आहेत त्याच्याकडे एक दृष्टिक्षेप आपण टाकू. शिष्यांची प्रतिक्रिया पहा. जेव्हा येशूने सांगितलं त्यांना की तुमच्यापैकी एक जण जो आहे तो मला धरून देणार आहे, येशूने त्यांना सांगितलं. येशूने मुद्दामून ज्या रीतीने त्यांना सांगितलेलं आहे
त्याच्यावरून स्पष्ट दिसतं की ह्या शिष्यांनी आपलं हृदय तपासून पाहावं, ज्याला सेल्फ एक्झामिनेशन आपण म्हणतो, ही त्याची इच्छा होती. आणि मग हे सर्व शिष्य विचारू लागले, प्रभूजी मी आहे काय तो? निदान त्या शिष्यांना एवढं समजलं की ते स्वतःवर विश्वास ठेवू शकत नव्हते. दे रिअलाइज दॅट दे कुड नॉट ट्रस्ट देअर विकेड हार्ट. इर्मायाच्या पुस्तकामध्ये सांगितलं हृदय हे कपटी आहे. वी हॅव टू ट्रस्ट द वर्ड ऑफ गॉड. आणि ते त्या ठिकाणी प्रांजळपणे स्वतःचं आत्मपरीक्षण करत आहे आणि येशूला विचारत आहेत, मी आहे काय तो? असं काय आहे का प्रभू जे माझ्या हृदयामध्ये दडलेलं आहे मला माहीत नाही? शो अस. आणि प्रियानो, त्याच्याचसाठी प्रभू येशू ख्रिस्ताचा तो अंतरा म्हणजे स्वर्गामध्ये गेल्यानंतर, स्वर्गारोहण झाल्यानंतर पवित्र आत्मा पाठवला त्याने. येशूने काय सांगितलं शिष्यांना? मी जातो हे तुमच्यासाठी हितावह आहे. इट इज गुड फॉर यू. कारण काय? मी गेलो म्हणजे तुमच्यासाठी दुसरा, ग्रीकमध्ये जो वर्ड आहे शब्द दुसरा, त्याचा अर्थ आहे अनादर ऑफ द सेम काइंड. इट्स ब्युटिफुल. अनादर ऑफ द सेम काइंड म्हणजे माझ्यासारखाच दुसरा पवित्र आत्मा तो येईल आणि ही विल लीड यू. तो तुम्हाला चालवेल सर्व सत्यामध्ये. ही विल बी युअर कॉन्स्टंट कंपॅनियन. तो सतत तुमच्या सोबत राहील. हालेलुया. आपल्याला एकटं नाही सोडलेलं देवाने. सर्व योजना झालेली आहे. फक्त आपल्याला लीन नम्र होऊन आज्ञापालनाच्या आत्म्यानं आपल्याला त्याच्या समोर चालायचं आहे. पा सेल्फ एक्झामिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याला तुम्ही रिफ्लेक्शन म्हणू शकता. आपल्या स्वतःच्या जीवनाचा आढावा घेणं. हू एम आय? माझं जीवन कसं काय आहे? सेल्फ एक्झामिनेशन. ते पहिलं प्रभुभोजन झालं त्यावेळेला शिष्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण केलं. आणि प्रियांनो, आजही जे प्रभुभोजन आपण घेत आहोत ते त्याच्याच नावामध्ये घेत आहोत, प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त. जर या ठिकाणी सेल्फ एक्झामिनेशन नाही आहे प्रियांनो, तर वी आर इन ग्रेट डेंजर. जोपर्यंत सेल्फ एक्झामिनेशन नाही तोपर्यंत पवित्र आत्मा आपल्याला दाखवू शकत नाही काही गोष्टी, टोचणी देऊ शकत नाही. उधळ्या पुत्राची गोष्ट आपल्याला माहिती आहे लूकाच्या 15व्या अध्यायामध्ये. तिथं लिहिलेलं शास्त्रात, जेव्हा तो शुद्धीवर आला. प्रियांनो, हे दिवस इतके भयंकर कठीण आहेत. उद्या काय होईल आपल्याला सांगता येत नाही. अशा स्थितीमध्ये जग आलेलं आहे. आणि म्हणून माझी नम्र विनंती सर्व विश्वासणाऱ्यांना की सेल्फ एक्झामिनेशन, शांत बसून देवासमोर पवित्र आत्म्याला वचनाच्या द्वारे आपलं हृदय पारखू देणं, शोधू देणं, ही आपली रोजची प्रक्रिया असली पाहिजे. इट शुड बी अ डेली प्रोसेस. त्याच्यासाठी नम्रता लागेल, त्याच्यासाठी ऐकणारं मन लागेल, त्याच्यासाठी देवाच्या वचनामध्ये राहावं लागेल. जर तसं आहे तर मग देव आपल्याला चालवल दाखवल. सेल्फ एक्झामिनेशन ऑफ द डिसायपल्स. आणि दुःखाची गोष्ट अशी आहे की हे इतकं पवित्र कार्यामध्ये देखील यहुदाने ढोंग केलेला आहे. तोही येतो समोर आणि म्हणतो, प्रभू मी ऐकायचो. देर आर ऑलवेज पीपल लाईक दॅट इन द चर्च. मंडळामध्ये असे नेहमी लोक असतात की त्यांचं दोषी मन त्यांना दोष देत असताना देखील बाहेरून ते असं दाखवतील, वी आर ऑल राईट. पुष्कळशे लोक ज्यांनी प्रभू भोजन घेऊ नये ते घेतात. मी तुम्हाला डिस्करेज करत नाही हे टेबल मेजावर येण्यासाठी, परंतु
खऱ्याखुऱ्या रीतीने आत्मपरीक्षण करू आपली त्याच्यासाठी तयारी झालेली आहे किंवा नाही. नवीन करार फार स्पष्ट आहे याच्याबद्दल की मनुष्याने स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. ते न केल्यामुळं पुष्कळ निजले आहेत असं सांगितलेलं आहे करिंथरस पत्रामध्ये, आणि पुष्कळ आजारी आहेत. अशा रीतीने वरपंगीपणाने, ढोंगीपणाने जे पवित्र कार्य आहे देवाने नेमलेले त्याच्यामध्ये येण्याने आपलं हृदय अधिक कठीण होईल. आणि ज्या गोष्टी आध्यात्मिक आशीर्वाद म्हणून देवाने नेमलेल्या आहेत त्या आपल्या नाशासाठी कारणीभूत होतील. म्हणून प्रियानं, हे मी तुम्हाला सांगतो बिकॉज आय लव्ह यू. बी केअरफुल. उगीच दुसरे घेतात म्हणून घेऊ नका. मी नेहमी सांगत असतो लोकांना, आमच्या मंडळांमध्ये पण मी त्यांना सांगतो, हा येशू बाबाचा प्रसाद नाही आहे. पुष्कळांना यायला वाटतं. काही हिंदू आपले भगिनी बंधू येतात चर्चमध्ये, त्यांना माहीत नसतं जास्त. तर जेव्हा ते प्रभू भोजन पाहतात त्यांना असं वाटतं आपण पण हे घ्यावं येशू बाबाचं. आम्ही त्यांना प्रेमाने सांगतो की हा प्रसाद नाही आहे. आणि आता वेळ आलेली आहे मंडळांमध्ये की आपल्याच लोकांनाही ते सांगायची गरज आहे आता की हा येशू बाबाचा प्रसाद नाही आहे. हा घेतल्याने तुम्हाला काही आध्यात्मिक आशीर्वाद, काही विशेष पुण्य मिळणार नाही. म्हणून ते अयोग्य प्रकारे घेऊ नये अशी वॉर्निंग आहे. म्हणून आज ह्या पवित्र विधीमध्ये आपण येत असताना आपण गंभीर होऊन आत्मपरीक्षण करून येशूच्या रक्ताने धुवून शुद्ध होऊन आणि त्या शुद्धतेमध्ये मी चालत राहीन हा मनाचा निर्णय करून त्या ठाम विश्वासाने आपण या मेजामध्ये जर आलो तर आशीर्वाद आहे. कन्फर्मेशन ऑफ फेथ, विश्वासाची दृढता आहे. येशूचं विशेष उपस्थिती ह्या मेजामध्ये त्याच्या लोकांबरोबर, विश्वासणाऱ्यांबरोबर आहे. हे सर्व आशीर्वाद आहेत. पण ते केव्हा मिळतील? जेव्हा आपण गंभीर रीतीने येशू ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त याचं भान ठेवून आपण येऊ, त्यावेळेला होईल. देव तुम्हाला आशीर्वाद देव. थँक्यू. थोडा जास्तच वेळ घेतला.